नमस्कार. तुमचा सगळा परिचय द्या. माझं नाव अजय आहे रे. राहणार मी सातारचा आहे. तुमच्या फार्मचं नाव? रिचा डॉग फार्म म्हणून आपलं. ओके. काय काय आपल्याकडे ब्रीड कोणकोणते? आपल्याकडे आता रॉटविलरचा मेल फिमेल आहे. शिवाय लॅब्राडोर मध्ये एक मेल 2 ते 3 फिमेल्स आहेत. डॉबरमॅन मध्ये देखील माझ्या स्टडसाठी ब्लॅक कलरचा ब्लॅक अँड टॅनचा एक मेल आहे. एक 8 ते 9 महिन्याची बीगलची फिमेल आहे. सगळे शौक ना आपल्याला? हो हो हो. थोडक्यात माहिती द्या. लॅब काय लाईन आहे कुठली? आता हा जो लॅब तुम्ही बघताय समोर, तर हा आपला पंजाबवरून आणलेला डॉग आहे. ह्याची खास वैशिष्ट्य म्हणजे ह्याचा चेहऱ्याचा शरीरयष्टीला हा कुत्रा इतर कुत्र्यापेक्षा थोडासा मजबूत आणि थोडा बांधायचा मोठा येतो. ही पंजाबचं वैशिष्ट्य आहे ना? हा पंजाबचं वैशिष्ट्य आहे. हा रॉटविलर आहे. साधारण याचं 3 वर्षाचा वय आहे चालू. हा सातारा मधील वाई गावातील आमचे सहकारी मित्र विशाल परांदे यांच्या ब्रिडिंगचा डॉग आहे. हा तिथं आपण आणला होता. हा आपण घेतला. ते आमचे जवळचेच मित्र आहेत अनिरुद्ध कोलते म्हणून, त्यांच्याकडून हा डॉग घेतलेला आहे. काय सांगाल याचे वैशिष्ट्य? हा डॉग म्हणजे सध्या बऱ्याच लोकांचा असा समज असतो की रॉटवायलर म्हणलं की थोडस अग्रेसिव्ह ब्रीड आलं, प्राण्यांवरती हल्ला करणे किंवा अजून काही असं ऍक्टिव्हिटी करत असताना अटॅक करतो वगैरे असे गैरसमज आहेत लोकांचे. सर्व डॉग सारखे असतात असं नाही. त्याच्यापैकी याचं वैशिष्ट्य असं आहे का हा एकदम शांत संयमी आहे. मायाळू आहे ना? मायाळू आहे. दिसताना तो फार अग्रेसिव्ह आणि त्याचं रौद्र रूप दिसतं, मात्र तसं तो नाहीये. बघितला मी आलो. हा आता नवीन कोण आलं तर त्या क्षणापुरता तो थोडासा अग्रेसिव्ह होणं किंवा भुंकणं, अलर्ट होणं इथपर्यंत तो ठीक आहे. ह्याच्याबद्दल काय सांगाल पहिलवान? तोही सेम, त्याचं सुद्धा सेम तसंच आहे. तो दिसायला तेवढाच रेखीव कोरीव, दिसायला सुंदर आहे आणि त्याचा बांधा बघाल तर एकदम सुबक आहे. हा दिसायला खूप सुंदर आहे ना? सुंदर रेखीव. त्याचे कलर मार्किंग जो आहे जे आता क्षेत्रामध्ये सर्वजण बघतात डॉबरमध्ये. हा ब्लॅक आणि टॅन जो कलर डार्क कलर म्हणतो आपण, तो डार्क कलर आहे. ह्याचं ब्रीडिंग झालं हे केरळमधून झालेलं आहे. केरळचं एक चांगल्या डॉग ब्रीडचा कॉम्बिनेशन. ओके ओके ओके. बाकी आता डायट बीट काय असतो एवढे सगळे डॉग? ह्या सर्व अडल्ट डॉग साठी ना सकाळी आम्ही पेडिग्री फूड आहे ते 200-250 ग्रॅम एक टाइमला आपण त्यांना हे करतो आणि संध्याकाळची वेळी मात्र त्यांना चिकन आणि राईस वगैरे हे करतो. कारण लागतं चिकन आहे ना डॉग ब्रीड म्हणजे. चिकनचं डाएट देणं मग काय थोडं हेवी प्रोटीन डाएट द्यायचा हा फक्त उद्देश असतो. बाकी व्यायाम काय काय घेता पहिला? व्यायामाच्या बाबतीत मला तर डॉबरमॅनला आणि रॉटविलरला, आता हे 2 डॉग जे ब्रीड आहेत हे वर्किंग डॉग ब्रीड म्हणून ओळखले जातात. त्यांना पाहिजे आणि ह्यांच्या शरीर रचनेची ही आहे ना त्याप्रमाणे त्यांना वर्कआउट हा डेली दिला गेलाच पाहिजे. अन्यथा ते तुमच्यासोबत मग अनावश्यक मस्ती करणार, काहीतरी तोडफोड, काहीतरी उत्साह ह्या गोष्टी करत राहतात. त्यामुळे डॉबरमॅन आणि रॉटविलरला साधारणतः चालत आणि पळवत साधारण 2-2.5-3 किलोमीटर पर्यंत आपण शेती भागामध्ये फिरवतो वगैरे, रानामध्ये फिरवतो. कधी ट्रेकिंगला शनिवार रविवार गेलो डोंगरामध्ये पण त्याला घेऊन जातो सोबतच. त्यामुळे त्यांची शरीर रचना जी आहे ना ती एकदम मसल वगैरे एकदम त्यांचे टाईट आहे. फिटनेस चांगला आहे. आम्ही बघितलं तुमचं डॉबरमॅन फुल ट्रेन आहे ना? हा त्याला ट्रेनिंग केलेलं आहे. सोशलाइज बस म्हणलं ना. हा त्यांना बेसिक ट्रेनिंग काय दिलं की बाबा उठ बस जा वगैरे. हा पहिल्यांदा एक विचारत राहिला प्रश्न, तुमचं सगळे डॉग एवढे मायाळू कसे? आम्ही आलो तरी काय नाही, कशी शिकवणच अशी आपली? हा पिल्लू लहान असल्यापासून त्यांना आपण पर्सनल स्वतः वैयक्तिक ट्रेनिंग देतो. त्यामुळे कसं होतं की त्यांच्याशी आणि माझ्या माहितीप्रमाणे लहान पिल्लांसोबत अगदी तुम्ही वर्षाचा होईपर्यंत जेवढं त्यांच्याशी एकदम मायाळूपणाने किंवा प्रेमळपणाने त्यांची तुम्ही जेवढं बोलाल चालाल, त्यांच्या भावना समजून घ्याल, त्यांच्या तुम्ही त्यांचे इमोशन समजून घ्याल ना तेवढं ते तुम्हाला कॉपरेट करत असतात. पण आपण बोर्डिंग पण करता ना? हो, आपलं डॉग रिचा डॉग बोर्डिंग म्हणून आपलं हे आहे. आपल्याला सध्या आता 6 ते 7 केजेस मोकळे आहेत. आपण त्याच्यामध्ये हॉस्टेलिंगसाठी ज्यांना कोणाला प्रवासासाठी किंवा कुठल्या आपल्याला टेबल आपण त्यांना जी सुरक्षित व्यवस्थित जागा वगैरे केली आहे आणि सगळं प्लॅटफॉर्म रेडी आहे आपलं, सगळं रेडी आहे. आणि अजून आपलं एक 1.5 एकर क्षेत्र आहे आपल्या घरापासून समोरच अंतरावरती आहे. या कॅनलच्या समोर तुम्हाला दिसेल तिकडे बघा, तिथं फार्मची सुविधा चाललेली आहे. शून्यातून विश्व उभं करणं हेच तत्व आम्हाला आमच्या घरच्यांनी शिकवलेलं. कारण की जो शून्यातून सुरुवात करतो त्याला कधी हारण्याची भीती किंवा कुठलं काही गमवण्याची भीती नसते. त्यामुळे आपण सुरुवात करत असताना एकदम प्राथमिक पद्धतीने सुरुवात करतोय. हळूहळू सेटअप हळूहळू होतच जाईल आपलं. सगळं काम चालू आहे आता शेडचं वगैरे. चालतंय. तुम्हाला पुढच्या वर्षाला शुभेच्छा पहिला. हो धन्यवाद साहेब.